नमस्कार, रुपाली कांबळे डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. कोणता पण तांदूळ घेतला तरी चालेल. इंद्रायणी नाही घ्यायचा, तो चिकट असतो. छान स्वच्छ धुवून टाकूया आणि पाण्यामध्ये तांदूळ ठेवूया. 5 मिनिट पाण्यामध्ये ठेवूया. इथे एक पातेलं घेतलेलं, त्यामध्ये पाणी टाकलेले, मीठ टाकूया आणि पाण्याला छान उकळी येऊ देऊया. पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये तांदूळ सोडूया. थोडंच तेल टाकूया. छान असं पाणी उकळलेलं आहे. आता आपण तांदूळ टाकूया. तांदूळ टाकल्यानंतर छान मिक्स करून घेऊया. आपल्या हाताने तुटत आहे, समजायचं की तांदूळ शिजलेला आहे. तांदूळ काढून घेतलेला आहे आणि भात बनलेला आहे आणि पाणी वेगळे काढलेले आहे. चिकन घेतलेले आहे 1 पाव. यामध्ये मिरे पावडर टाकूया. रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस 1 चम्मच, छान असं मिक्स करून घेऊया. थोडंच मीठ टाकत आहे. एक ऑमलेट आपण बनवून घेऊया. आपल्याला ही रेसिपी बनवण्याकरिता ऑमलेट पण लागणार आहे. यामध्ये टाकूया कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर मिक्स करूया. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. कढई घेऊया. कढईमध्ये तेल टाकूया आणि आता आपण चिकन फ्राय करून घेऊया. मीडियम गॅस ठेवायचा आणि आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे. मोठा गॅस नाही ठेवायचा. दोन्ही बाजूनी छान असं चिकन फ्राय करून घेऊया. थोडंच झाकून देऊया आपण. बघा छान असं चिकन फ्राय झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. या प्रकारे आपण फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण काढूया. एक पातळ अशी कढई घेऊया. चायनीज कढई असेल तर अधिक छान. कढई घेतलेली आहे. यामध्ये लसूण बारीक किसून घेतलेला आहे. आलं थोडंच होऊ द्यायचं. नंतर आपण यामध्ये टाकूया कांदा. कांदा थोडा झाला की यामध्ये टाकूया आपण. कांदा थोडाच होऊ द्यायचा. कांदा झाला की यामध्ये गाजर बारीक कापून घेतलेला आहे तो टाकूया. शिमला मिरची घेतलेली आहे. छान असं मिक्स करून घेऊया.
थोड्याच प्रमाणात पत्ताकोबी घेतलेली आहे. थोडंच मीठ टाकलेलं. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे आपण डिश बनवत आहे त्याला छान चव येणार. यामध्ये टाकूया डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, आता आपण यामध्ये चिकन फ्राय करून घेतलेले होते ते टाकूया आणि मिक्स करूया. थोड्याच प्रमाणात आपण यामध्ये आता तांदूळ टाकूया. भात शिजवून घेतलेला होता तो टाकूया. भात मोकळा होण्याकरिता मी थंड होण्याकरिता फॅनच्या खाली ठेवलेले, नंतर मी थंड झाला की फ्रीजमध्ये ठेवलेले होते, म्हणजे भात छान असा मोकळा होत असतो. बघा छान असा राईस मोकळा झालेला आहे. खूप सोपी आहे चिकन फ्राय राईस बनवण्याकरिता. ही सगळी प्रोसेस आपल्याला मोठ्या गॅसवरच करायची आहे. भात शिजल्यानंतर फॅन खाली ठेवलेले, फॅनमध्ये थंड झालेला, नंतर मी फ्रीजमध्ये ठेवलेला, म्हणून हा राईस मोकळा झालेला आहे. छान असा चिकन फ्राय राईस बनलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. थोड्याच प्रमाणात यामध्ये टाकलेला होता. आता पुन्हा बनवत आहे. पुन्हा तीच प्रोसेस केलेली आहे. इथे मी ऑमलेट बनविलेले होते, त्याला बारीक याच्यामध्ये कट करून घेतलेले ते टाकलेले आहे. यामध्ये टाकूया. उरलेला राईस आहे तो टाकत आहे. आपण या प्रकारे बनवून पण ठेवू शकतो. आधी बनवलेला भात बाजूला ठेवायचा आणि वेळेवर लगेच खाण्याकरिता घेऊ शकतो. सेम प्रोसेस केलेली आहे. यामध्ये ऑमलेट टाकलेला आहे. वरून मी टाकत आहे रेड चिली सॉस, आणि छान असं मिक्स करून घेऊया. शेजवान चटणी टाकत आहे. आधी मी बनविलेले होते ते बाळासाठी बनविलेले, आता मी आपल्यासाठी बनवत असेल तर तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. इथे मी शेजवान चटणीचा वापर केलेला आहे. बघा छान असा चिकन फ्राय राईस बनलेला आहे. खूप चविष्ट बनलेला आहे. या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.